नमस्कार, स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा। मुख्यमंत्री वयश्री योजना तर ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आता 3000 रुपये, तर शासन निर्णय जी आलेला आहे, तर आपण तो व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर त्या अगोदर मी खूप साऱ्या योजनांबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं, संजय गांधी निराधार योजनेचे जे काही मानधन होतं त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, तर त्याचा आलेला होता। तर त्या वर मी एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास नक्की शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा। तर शासन निर्णय आलेला आहे, तर मुख्यमंत्री वयश्री योजनाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे असणार आहे, तर आपण संपूर्ण बघणार आहोत। तर येथे सर्वात महत्त्वाचे येथे बघू शकतात की तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत आलेला आहे। तर 6 फेब्रुवारी 2024चा असणार आहे। तर महाराष्ट्र शासनाने हा नुकताच जारी केला आहे। तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर याच्यामध्ये आपण सर्वात महत्त्वाचे शासन निर्णय काय असणार आहे, तर येथे शासन निर्णय असणार आहे की राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना व त्यांचे दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योग्य उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। तर या योजनेचा आपण सर्व काही माहिती बघणार आहोत। तर या योजनेचं नाव असणार आहे मुख्यमंत्री वयश्री योजना। तर सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय असणार आहे, तर राज्यातील जे काही 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनात येणाऱ्या सामान्य स्थितीत जगण्यासाठी जे काही त्यांना अपंगत्व असेल, अशक्तपणा असेल किंवा आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता, तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योग्य उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणकरिता एकेकाळी एक रक्कमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे। तर 3000 रुपये येथे राज्य सरकार देणार आहे। तर योजनेचे जे काही स्वरूप असणार आहे, तर ते योजनेचे स्वरूप आपण येथे बघणार आहोत। तर योजनेचे स्वरूप असणार आहे, सदर योजनेअंतर्गत जे काही पात्र वृद्ध लाभार्थी असतील तर त्यांचे शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्यात येतील। जे काही उपकरणे आहेत ते खरेदी करण्याकरता जे काही येथे उदाहरणं दाखवलेले आहेत की चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॅड, स्टिक, व्हीलचेअर, होल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेंट आणि सर्व्हिकल कॉलर, तर असे उपकरणांसाठी त्यांना 3000 रुपये देण्यात येणार आहे। आता जे काही निधीचं वितरण आहे, तर ते वितरण कसे केले जाणार आहे, तर राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे 3000 रुपयाच्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल आणि शिबिराचे आयोजन करणे। तर जे काही 3000 रुपये थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे। तर योजनेची अंमलबजावणी येथे दाखवण्यात आलेली आहे, ते तुम्ही बघू शकतात। तर आपण भरपूर सारे माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की हाय पाठवा। तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मी ची लिंक देईल। तर सर्वात महत्त्वाचं आपण बघणार आहोत की आवश्यक जे काही कागदपत्र असणार आहे, तर आधार कार्ड आणि मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट फोटोचे जे काही 2 फोटो लागणार आहे, सोय घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्र। तर इथे कागदपत्रे सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला ही योजना आहे, तर राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल। तर ही योजना जे काही त्याचं एक नवीन वेबसाईट तयार करून लवकरच माहिती येईल त्याची, तर ते आपल्याला ऑनलाईनमध्ये त्याचे फॉर्म भरावे लागणार आहेत। तर योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे, नियंत्रण आणि मूल्यमापन आणि आर्थिक भार, नोडल एजन्सी खर्च, कामाचे स्वरूप, तर अशा प्रकारे येथे सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे। तर
शिबिराचे आयोजन असेल, लेखापरीक्षण आणि तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे. तर जी आरमध्ये सर्व काही माहिती तुम्हाला बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला हा जी आर पूर्ण बघायचा असेल तर कमेंटमध्ये हाय पाठवा. मी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जी आरची लिंक देणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मुख्यमंत्री वयश्री योजनेची माहिती कळेल. तर मुख्यमंत्री वयश्री योजना आहे, तर आता जे काही ज्येष्ठ नागरिक आहे 65 वर्षावरील, तर त्यांना 3,000 रुपये येथे सरकार देणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि आपल्या नातेवाईक असतील तर त्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती कळेल. आणि या अगोदर संजय गांधी निराधार योजना असेल तर त्या योजनेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. तर ती वाढ किती करण्यात आलेली आहे व त्या संदर्भात एक जी आर आलेला होता. त्या जी आरचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. ती व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये.